जावा माणसानं, त्यातली त्यात तुम्ही काळ्या मातीतली माणसं असल्यामुळं या घरातल्या बायकांच्या दारात जर झाडाचा पाला आला तर यांना झाडून काढावंच लागणार आहे, म्हणजे त्यांची कंबर वाकणार आहे, हात फिरणार आहेत, म्हणजे काम आहेच थोडंफार 10-5 मिनटं तुम्हाला काम आहे. हे काही काही बायका गन पावडर करणाऱ्या, दिवसात 20-22 कंगवा घेणाऱ्या, याच्या पिठल्यात केस गवसतील, त्याच्या चपात्या आहेत, भाकरीत पण केस सापडत येत, आणि तेव्हा मुल्या सांगतो मी बायको लय सुंदर राहती. हो, आमच्या काय शेपुड्या आहेत का? विठाला विठाला ह्या वाहटुळीला, ह्या चंडाळणीला तुळस पण आवडत नाही. त्याला माहिती तुळशीचे पालं जर पिकले आणि खाली पडले तर झाडायचं कोण? इतक्या फुगीर सोसायटीच्या अध्यक्ष झाल्यात काही काही बायका. यायला कसं सुख भेटन? विठाला 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 विठाला. महाराज, शरीराला कुठंतरी काम लागेल, त्याला श्रम लागेल. काम शब्द जाऊ द्या, काम हा शब्द दुसरीकडे वापरला जातो. श्रम लागेल, त्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी पचत असतात. चला, गुण गाईन आवडी. देवा, मी तुमचं गुण गावं, तुम्ही माझ्या अंतकरणात राहावं, एवढी मला मागणी पाहिजे. तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टी करा, तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. गुण गाणे याचा एक गोडसा मोठ्यांचा उदय सांगतोय. या पवित्र मुखाने आवडीनं भजन करणे म्हणजे नुसतं रामकृष्ण हरीच म्हणणे नाही. एखाद्या वेळेस तुमच्या नागरी परिवाराचा एखादा असा पाहुणा असेल की तो झोपड्यात राहत असेल, त्याला असं घर बांधायची त्याच्याकडे पैसे नसतील, पण दिनेश बुवा तो जरी पाहुणा या बंगल्यात आला तर त्याला आदरानं तांब्याभर पाणी भेटावा, तर तुम्हाला या घरात सुख मिळेल, तर तुम्हाला या घरात सुख भेटेल. तुम्ही फक्त दागिन्यावाल्या बायकां, पैशावाले पाहुणे, नौकऱ्यावाले पाहुण्यालाच जर शिरापुरी करताल तर मग घरात हरपळून जाताल. विठाला 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 विठाला. हे पुन्हा म्हणतील त्या जगताप काकाला उगच म्हणलो अयो महाराजांना, असं म्हणताल. मला चोंबळ्या गप्पा आवडत नाहीत. तुम्ही आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव, पठ्ठ्याला 36 गाव, मी काय मागं लागे नाही. मा फोन पण बंद असतोय, ते लोक ड्रायव्हरला बेजार करून माया तारका घेतात. मला काही इतका जोर पण आलेला नाही. विठाला 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 विठाला. तुम्हाला आवडेल असं कीर्तन मी काही करणार नाही, मला गरज पण नाही. आदर करा, लोकांचा आदर करा. घर जरी तुमचं गावाच्या कडेला असेल, शेतात असेल, पण एखादा शेतकरी दारातून जात असताना, अंगाचा घाम पुशीत जात असताना दारात जर बसलेले असतात तर सहज म्हणावं, प्यानं तांभर पाणी. महाराज, त्याला तांभर पाणी दिल्यानं तुमच्या घरातली अन्नपूर्णा प्रसन्न होईल. ही अवस्था. सात्विकावर कदर करा. या घरातल्या व्यक्तीनं दारात बांधलेल्या गाईला जर श्रद्धेनं, आवडीनं, वेळेला जर वैरण टाकली तर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. लाखो लाखो लाखो. दुसरा एक मुद्दा सांगू का? या घरातल्या सुनानं सासू सासऱ्याचा आदर करा. कोण्याच देवाचं भजन करायची गरज नाही, कोण्याच देवाचं भजन करायची गरज नाही. आणि ज्या घरामध्ये सासू सासऱ्याचा आदर केला जात नाही आणि त्या घरामध्ये लाखो महाराज आणून त्याचे पाय धुवून त्याला पैसे दिले जातात, त्या घराला मसन वाटा म्हणतात. विठाला 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 विठाला. महाराज, सासू सासऱ्यांचा आदर करा, तुम्हाला सुख प्राप्त होईल. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, ज्या घरामध्ये वयस्कर लोकांचा आदर केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो, साधू संतांचा वास असतो, देवाचा वास असतो. दुसरा मुद्दा आहे का, आमच्यासारखा एखादा आला त्याचे पाय धुवा, नका धुवू, काही गरज नाही. पण रोज सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर आई वडिलाचं दर्शन घ्या, या घरात सुख प्राप्त होईल. जगातल्या कोण्याच देवाच्या महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आपण अडचणीत हात घालितो, मग इचूड असल्यावर हात झटकितो, मग जाय महाराजाकडं, जाय इकडं. काय होतं माहिती आहे का, घरातल्या वयस्कर लोकांना वेळेला जेवायला दिल्या जात नाही, म्हणून तुमच्यावर इतका पितृदेवांचा कोप होतो. आणि मग तुम्ही आमच्याच हातानं नाशिकला त्रिपिंडी
आपतेष्टी, नारायण नागबळी, कालसर्प शांती, मग तुम्ही आमच्या बोकांडीवर कुंटालानं पैसे टाकता, कुंटालानं. हे दुःख होऊ नये वास्तूमध्ये, याच्याकरता तुम्ही घरातल्या लोकांचा आदर करा. एक मन माहिती आहे का दिनेश बुवा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. घरातल्यांचा आदर करा, घरातल्यांचा आदर करा, आपल्यांचा आदर करा. एक आजीबाई आल त्या पाया पडायला, सांगितल्या घरातल्या मुख्य आहेत यांचे कष्ट आहेत, आतापर्यंत त्यांनी जीवन या मातीत कष्टात घातलं आणि त्यांच्यामुळे ही वास्तू तयार झाली. आनंद इतका वाटला की निदान घरातल्या लोकांनी एका वयस्कर म्हातारीचं नाव घेतलं, त्याच वेळेला गिरगावकराला आनंद वाटला. विठाला 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 विठाला. माणसं विसरतात, माणसं विसरतात, लय लवकर विसरतात माणसं. 7076 गाव जरी महाराष्ट्रातलं गिरगावचा बाळू फिरला असेल, पण लहानपणात तुला त्या माईनं बापानं चिमणीसारखं जीव घातले बाळ्या, हे लक्षात ठेव. त्याच वेळेला त्यांनी दाबून जर तुला मातीत दाबलं असतं तर एवढ्या गावाचा आकडा तुला सांगता आला नसता. त्या बाप दाद्यांच्या कृपेनं तू फिरायलास आणि हीच कृपा तुमच्यावर सुद्धा आहे. हेच अंतकरणात ठेवा, या घरात तुम्हाला सुख प्राप्त होईल. विठाला विठाला. देवाचं आवडीनं गुण गाणे म्हणजे सगळ्यांना चांगलं बोलणे, घरातल्या लोकांना गोड बोलणं, याचंच नाव भजन आहे. आपण जर आपल्या शब्दानं दुसऱ्याला दुःख होत असेल किंवा आपल्या शब्दानं दुसऱ्याचं वाईट होत असेल तर याच्यासारखं पाप जगात कोणतं नाही. आणि आपल्या शब्दानं जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याच्यासारखं जगात भजन कुठलंच नाही. घरात चांगलं बोलायचं शिका. निदान तुम्ही चांगलं बोलत राहिले तर लोकांना चांगलं बोलता आलं, त्याचं भजन होईल. 92 एकर जमीन एका म्हाताऱ्यानं कमवली. भजन कशाला म्हणतात ऐका, घरात सुख त्याच्याशिवाय मिळणार नाही. 92 एकर जमीन एका म्हाताऱ्यानं कमवली. मुलगा नायब तहसीलदार झाला. एकुलता एक मुलगा. गावाकडे मोठा वाडा, वाड्यात आई वडील राहतात. आणि ज्यांनी 92 एकर जमीन कमिली ते दोघ जण एका शाळेत शिकले होते. त्यांचा मित्र होता, त्यांना 1.5 एकर जमीन होती. पण त्याला 1.5 एकरची 1.25 किंवा 2 करता नाही आली, 1.5च राहिली. मुलं 2. यालाही 1.5 एकर पण 92 केली. मुलगा 1, नायब तहसीलदार, याचे दोन्ही मुलं लोकांच्या शेतात कामाला. दोघा नवरा बायकोनं 1.5 एकर जमीन खुरपायची. बैल नाही, काही नाही, आऊट नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही, दोघांनाच तितकी खुरपून काढायची. अत्यंत समाधानी व्यक्ती. ग्रामदेवतेच्या दर्शनाला जात असताना त्या श्रीमंत मित्राच्या दारातून रस्ता होता. जाताना किंवा येताना जेहारी घालायचा. पण 2-4 दिवसापासून जेहारी म्हटल्याच्या नंतर वाड्यातून कोणी जेहारीचा आवाजच आला नाही. याच्याकरता 5व्या दिवशी वाड्यात प्रवेश केला, आवाज दिला. रामभाऊ जी मित्र होते. साठी वलांडलेली होती. गेल्या 4 दिवसापासून मी जेहारी घालतोय, मधनं आवाज येत नाही. हो, मंडळी आजारी येतात. ज्यानं 92 एकर जमीन कमवून पोरग नायब तहसीलदार केलं त्याची बायको आजारी आहे. बायको आजारी आहे, उठत नाही. 4 दिवस झालं. आजचा 5वा दिवस आहे. आज बळच आंघोळ करायला लावली. कामावरचे दोन्ही गडी आज हजर नाहीत. त्यांच्याकडे पाहुण्याकडे लग्न असल्यामुळं ते सुद्धा सुट्टीवर आहेत. जेवण 92 एकर जमीन कमवून पोराला नायब तहसीलदार करून तोंडातून वाक्य पडलं, 4 दिवस झालं बिस्किट खातो दुकानावरचे. बायकोला उठता येत नाही, स्वयंपाक कोणी करायचा आहे? ठीक आहे. 1.5 एकरवाला मित्र तसाच बाहेर आला. हातात काठी होती. फक्त देवदर्शनाला जात असल्यामुळं पायात बूट नव्हता.
लक्षात आलं आता जर बूट घालायला घरी गेलं तर सून जेवायला वाढणार आहे. जेवायला वाढण्यात बराच वेळ जाईल जेवण्यामध्ये, मग बूट पण पायात नाही घातला. तसंच बस स्टँड गाठलं, जिथं गाडी थांबते तिथं गाठलं. त्याचे पैसे आम्ही पत्रात घातले. काय काम आहे काका, ऐका ना. तुम्ही तुमच्या वडिलांना एकुलते एक, मला 2 मुलं झाले, माझी दोन्ही मुलं गावातल्या श्रीमंत माणसाकडे कामाला आहेत. माझ्या एका मुलानं 3 वर्ष तुमच्या बाबांकडे नोकरी केली, 3 वर्ष. पण तुमचं शेत जरा लांब पडतं याच्याकरता माझ्या मुलानं नोकरी सोडली, जवळच्या धरली. एक सांगू का साहेब, मला 1.5 एकर जमीन आहे. माझी दोन्ही मुलं लोकांच्या शेतात काम करतात, पण माझी मुलं शेतातून आल्याबरोबर हातपाय धुतात, देवाचं दर्शन घेतात, आमच्या दोघा पती पत्नीचं दर्शन घेतात. आणि मला कळतच नाही मी मुलाच्या बाजूला जेवलो, वेगळं जेवलंय म्हणून. आमचा दोन्हीपैकी कोणता एक मुलगा जवळ बसणार आणि जेव घालणार. साहेब मी याच्याकरता आलोय, 5 दिवस झालं. 5व्या दिवशी तुमच्या आईनं स्नान केलंय. 4 दिवस तुमची आई पडून होती. 92 एकर जमीन, तुम्ही तहसीलदार आहात, तालुका तुमच्या ताब्यात आहे. तुमची आई आणि बाबा पाण्यात बुडून बिस्किट खालेत. गरीबाचं ऐका साहेब, काही मागायचं नाही साहेब, गरीबाचं ऐका. ऐका साहेब ऐका, एकच विनंती करा, आठवड्यात 2 दिवस जरी बापाला भेटायला जात जा ना, जा. हे जे तुम्ही मला कापून फळं दिलेत का, हे 5 प्रकारची फळं आहेत, त्याच्यातलं एकच फळ तुमच्या आईला द्या. तिला तवा खाईल, तिला ताकद येईल, ती तुमच्या बापाला भाकरी करून घालीन. द्या ना साहेब याच्यातले चिरलेली फळं तुमच्या बाबाला, तुमच्या आईला. 12 टसटस डोळ्यातून पाणी आलं. साहेब आतमध्ये गेला आणि बायकोच्या कानात काय सांगितलं काय माहीत. लागलीच ड्रायव्हरला फोन केला. एक 4-5 तर पूजेच्या माध्यमानं, देवकर्माच्या माध्यमानं, त्या निमित्तानं त्याला जाऊन सांगायचं, अरे आई वडिलाविषयी आदर ठेव. असं गोड बोलत विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं. महाराज या चिंतनाची ताकद किती मोठी झाली माहिती आहे. झोपड्यात राहणारा संक्रांतीच्या दिवशी साडी सुद्धा बायकोला नेसायला नवी नव्हती. ती अंधारात वाण देत होती. मांडीवर लुगडं फाटलेलं होतं आणि मांडीवर लुगडं फाटलं की नवऱ्याची इज्जत जाती. तुका म्हणे नग्न भाज बैलगाडी हाणता येत होती. रविवारी मी रोजानं, मला 14 रुपये रोज होता, 14 रुपये रोजानं रविवारी मी बैलगाडी घेऊन शेलूला त्यांच्याकडे गेलो. येताना वापस येताना खुपसा नावाची गाव लागते, मोरेगाव आणि खुपसा, दोन्हीच्या मधात दुधना नावाची नदी आहे. आता लोर दुधना प्रकल्प झाला आहे तिथं. त्या दुधनीला पाणी आल्यामुळं आम्ही अलीकडच्या गावात थांबलो. पावसाळ्याचे दिवस आहे, श्रावण महिना होता. चुकून बोललो, अकाली पाऊस आलेला होता. अकाली आणि अचानक पाणी आलं. त्यावेळेला पूल लहान होता, पलीकडे काही गाड्या बैल जाता येईना. आम्ही मुक्कामी थांबलो एका मंदिरामध्ये. आता परिस्थिती इतक्या नाजूक असल्यामुळे सगळ्या लोकांकडे भाकरीची रेलचेल नसतील, काही इकडे असली तरी कोणी देत नाहीत. मंदिरात दर्शनाला आलेल्या व्यक्तीला सांगितलं, विचारलं कोण आहेत काय आहेत. आम्ही एका व्यक्तीचं नाव सांगितलं गावातल्या, आम्ही त्यांच्या घरातले आहोत आणि या बैलगाड्या त्यांच्याच आता. पण मी रोजाना आलेलो आहे. त्या माणसानं घरी जाऊन पिठलं आणि 3 भाकरी आणल्या. आम्ही दोन्ही गड्यानं 1.5 भाकरीन पिठलं खाल्लं. ज्याचं नाव सांगितलं तो काय आजोबा पंजोबा नव्हता, भावकीतला माणूस होता, पण भारदस्त वागणारा माणूस होता. समाजात त्या माणसाची इज्जत होती. महाराज, समाजात चांगलं वागणाऱ्या माणसाला त्या मालकाचं नाव सांगितल्यावर गड्याला 1.5 भाकरन पिठलं भेटती. तर आपण चांगलं वागल्यावर, आपण मेल्यावर आपल्या लेकराला लोक नाही चांगलं बघायचे का? आपण जितकं चांगलं वागू तितकं आपल्या लेकरा बाळाला सुद्धा पुन्हा त्याचा उपयोग होत असतो. आमचं आऊत मोडं, आवताचं जानोळं मोडं, 2-3 पाठी पाळी राहिली होती.
तिथं 3-3.5 एकर क्षेत्र होतं. 3 एकर जमीन असेल, 3.5 एकर बांधा घेण्यात जाऊन. आता आमचं बघायला कोण नव्हतं त्यावेळेला म्हणून शेजाऱ्याने कोरली होती. तर 3 एकर मोजून होती, बांधाच्या बाहेर असेल अर्धा एकर. तर तिथं 3-3.5 एकर जमीन. नेमकं तिथंच गेल्यावर जानोळं मोड गाड्याचा फोन आला, जानोळं मोड आहे. म्हणलं मोडू दे, उद्या घेऊ. आभाळ आलंय. शेजाऱ्याला माग. तर आमच्या 2 पट्ट्या सोडून बाजूला 70 एकर जमिनीचा मालक. म्हणलं जाय त्यांच्याकडून बैल आण, आपला आऊत आण. आता गड्यानं जाऊन म्हणायला पाहिजे होतं मी बाळू महाराजाचा गडी आहे, त्याचं जानोळं मोड आहे, आऊत पाहिजे. आता मी फोनवर बोलल्यामुळे इतकं टेकीत गेलं, खांद्यावर आसूट टाकून की जसं त्याला मारायला गेले. आऊत पाहिजे, आऊत. ते म्हणला जसा आलास तसा वापस होय. त्यानं मला फोन, तुम्ही म्हणले त्याने वापस केलं, जाय पुन्हा एकदा. आता मी पण गडबडीत असल्यामुळे मला सांगता नाही आलं कसं बोलावं म्हणून. तिसऱ्यांदा फोन आला, जा असं असं सांग. मग ते गेला आणि ते म्हणलं बाबा देऊ नका, पण ऐका मी बाळू महाराजाचा गडी आहे. इथून 2 पट्ट्या सोडून त्याची 3.5 एकर जमीन आहे. तिथं पाटाभर पाळी राहिली, आभाळ आलेले. उद्या तितक्यासाठी 3 किलोमीटर आवत आणता येत नाही, बैलगाडी न्यावा लागती, आणता येत नाही. आणि त्यांच्या आवताचं जानोळं मोड आहे. बरं, गड्याला आवाज दिला, ए श्याम जी इकडे. आपला आऊत झूप, आपले बैल झूप, आपल्या बैलगाडीत टाक आणि वाटानं त्याचे तिथे नेऊन सोडून मग हाण. ते गडी म्हणला बैल आहेत ना आमचे. ते म्हणला आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे. जिंच्या पॅन्टेवाल्यानं कोणी माना हालू नका, तुम्हाला काही ढेकळं कळत नाही, फक्त जुन्या लोकांना माना हाला. तुम्ही उगा असे घोडे दामटू नका. बैलाच्या उंचीनुसार आऊत शेव करळ भरलेला असतंय सुतार दादानं. तर 70 एकरवाल्याचे बैल बी घोड्यावानीच असतील ना अशी ताई. आमचे बैल बारीक होते. मग त्या बैलावर जर हे आऊत झुपला असतं तर असं झालं असतं उतानं. शेतकरी हुशार होता ना ते. त्यांनी सांगितलं तुमच्या बैलावर हे आऊत जमत नाही, तुमच्या आवतावर आमचे बैल जमत नाही. त्याच्यामुळे हे बैल आऊत न्या. आणि पुन्हा गड्याला सांगितलं श्यामा तूच हाण. आमचा गडी म्हणला मी हाणतो ना. तुला तुझे बैल हाणायची सवय, आमच्या बैलाला याची सवय. मला फोन आला, तेच आऊत हाणालेत. मी म्हणलं तू मोडकं तोडकं बैलगाडीत टाकन घरी, ते घेतेत पाळी. मग मागून म्हणला मला ते बोलूच देणं गेले. तुमचं नाव सांगितल्यावर त्यानं बैल दिले, आऊत दिलं, गढी दिला, चटत दिलं. मग लहानशा देवाचं भजन करणाऱ्या गिरगावच्या बाळ्यात जरी इतकी नावात इतकी ताकद आहे, गिरगावच्या बाळ्याच्या नावात बैला सगळं आऊत भेटतं इतकी ताकद आहे. ही चांगलं वागण्याची ताकद आहे. म्हणून या घरात सुख भेटण्यासाठी चांगलंच वागावं लागेल. मी पोकळवाद्या शुभेच्छा देणारच नाही. गडगंज श्रीमंत व्हावा, या घरातल्या लोकांना चॉपर भेटावा, विमान भेटावा, असं तूच बाहेरचं खातू सुंबळ्या. आणि तू ह्या म्हणण्याने यांना काय होणार आहे? तू ज्ञानोबार आहे तुकोबार आहे सांगते तर असं म्हण, या लोकातल्या घरातल्या लोकांचं सुख प्राप्त होईल. गंधमादन नावाचं वानर 65 क्विंटल सोन्याची, एवढाच पुरावा आता, 65 क्विंटल सोन्याची समाधी झाली. आणि ताकद किती, दरवर्षी श्राद्ध करायचं ठरलं, पण 1 वर्षी श्राद्धच चुकलं. लंकेला पाणीच नाही. एक जण म्हणला बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या असतील का? लंकेला तर समुद्राचा येडा आहे आणि समुद्र तर आटत नाही, मग पाणी कसं काय नाही? प्यायचं पाणी नव्हतं ना सुंबळ्या, पाणी खारट आहे, प्यायचं नव्हतं ना. आणि प्यायचं पाणी निसर्गाचं असतंय, पाणीच नाही. अयोध्येला पत्र गेलं आणि अयोध्येला पत्र गेल्याच्या नंतर त्या पत्रात मजकूर विचारलं, काही श्राद्ध केलं नाही. पाठीमागं लिहिलं गंधमादनाचं श्राद्ध करा, पाऊस पडेल. ते श्राद्ध तृतीयेच्या दिवशी केलं. चैत्र महिन्यातली तृतीया, पाडवा झाल्यावर 3ऱ्या दिवशी. पाऊस पडत नसतो, पडला तर अवकाळी पडतो, ते तर कधीही पडतो, पण तृतीयेच्या दिवशी श्राद्ध केल्याच्या नंतर गंधमादन नावाच्या वारकऱ्यानं देवाला सांगितलं, देवा मेल्यावर सुद्धा तुझं भजन केलंय, मेल्यावर पण तुझं भजन केलंय, आणि तुझं भजन करणाऱ्याचं श्राद्ध करते त्याला ताण लागली. चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी पाऊस पडला. वारकरी स्वतः सुखी असेल नवल नाही, लंकेतल्या लोकांना सुखी केलंय. मग या घरामध्ये सुख पाहिजे असेल तर भगवंताच्या भजनाला किंमत आहे. विठोबा रखुमाई